पार्टनर आहे, तो शेअर होल्डर आहे, अधिकृत डायरेक्टर आहे आणि त्याचा सूत्रधारच मुळात हा वाल्मिक कराड आहे आणि यांचे धागेदोरे सर्व चौकशी केली की मंत्र्यापर्यंत जातील. त्यासाठी मंत्री म्हणून त्यांना त्या पदावर राहून हे निपक्ष होणार नाही चौकशी, आणि यासाठी त्याला मंत्रिमंडळाच्या बाहेर काढलं पाहिजे आणि मग ही सर्व प्रकारची चौकशी केली पाहिजे. यामध्ये न्यायाधीशाच्या माध्यमातून चौकशी होणं अपेक्षित आहे. बाकी काय ते CID BID चौकशीला खूप वेळ जातो, त्यातून फार काही आत्ता अनेक CID चौकशी आत्तापर्यंत एवढ्याच CID चौकशी पेंडिंग आहे, त्याची फलश्रुती काही नाही आहे. त्यामुळे आमचा स्पष्ट सरकारकडे मागणी आहे, शासनाकडे, की देवेंद्रजींनी या संदर्भात आमच्या धनंजयला बाजूला करावं आणि निपक्ष चौकशी करावी. दूध का दूध पाणी का पाणी, तुम्हाला लगेच दिसतील रिझल्ट. कारण जो सहकारी आहे त्यांच्या कंपन्यामध्ये, त्यांच्या धनंजयंच्या मिसेसच्या कंपन्यामध्ये भागीदारी आहे, अशा व्यक्तीची चौकशी सत्तेवर असणारी व्यक्ती कशी करू शकते? त्यामुळं निपक्ष चौकशी होणे कठीण आहे. बाजूलाच सारा आणि चौकशी होऊ द्या. छगन भुजबळ नाराज आहेत, त्यात ते CM फडणवीस यांना भेटणार नाही, आता ते कुठे जातील, पण मला असं वाटतं की OBC म्हणून त्यांच्यावर अन्याय झाला हे तेवढंच खरं आहे. कारण त्यांची मतं भरपूर घेतली, महायुतीने घेतली, केवळ भाजपने घेतली असा माझा आरोप नाही. तिघांनी त्यांना वापरलं आणि सत्ता आली की बाजूला केलं, हे दिसते. त्यामुळे त्यांना नवा पर्याय ते शोधत असतील, त्यांना आमच्या शुभेच्छा आहेत. परंतु तो निर्णय काय घेतात त्यावरही या देशातील किंवा आपल्या राज्यातील OBC समाज ठरवेल. पण एक नक्की सांगितलं पाहिजे की भुजबळांनी जी भूमिका घ्यायची ती भूमिका पद आणि सत्तेसाठी न घेता आता OBC चळवळीसाठी घ्यावी. त्यांच्यासोबत आम्ही राहू आणि लढायला सिद्ध राहू, अशी आमची त्यांच्याकडे विनंती आहे. खाते वाटपाला तर उशीर झाला, आता पालकमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरू झालेले तीन पक्षांमध्ये. नाही, हे आता पूर्वी हुतुतू होता ना, आता हुतुतूचा खेळ सुरू आहे.